आई ग दगड होता. ते आमच्या ग्रहावर न वरून नदी नाहीये ना, म्हणून आम्ही अ वरून आर्टिफिशियल नदी बनवली आहे. हा, हा. हे मला अशी दुपारी झोप का येते? आमच्या ग्रहावर द वरून दिवस 20 तासांचा असतो. तुमच्या ग्रहाच्या हिशोबाने र वरून रात्र झाली, त्यामुळे झ वरून झोपून जा. अरे पण तू का झोपतोयस? छुटकुने सांगितलं झोप म्हणून मग मी झोपलो. या बाणापासून जरा सांभाळायलाच हवं, कधी डोक्यात घुसू शकतो. कळलं काय? बरं मला सांग चुटकू, मोठ्या लोकांना तुमचा ग्रह का हवाय? आमच्या ग्रहावर स वरून सूर्य जास्त वेळ उगवतो आणि त्यांच्या ग्रहावर थ वरून थंडी आहे, त्यामुळे मटकूला स वरून सर्दी खूप होते. म्हणूनच अरे मग त्यांनी स्वेटर घालायला पाहिजे ना. थ वरून ते काय असतं? ते आम्ही त्यांना समजावू. चला आधी आम्हाला सांग की तो आहे कोण, आम्हाला तरी बघू दे ना की ही मटकू नक्की काय बला आहे. अरे कुठे गेले? अरे थांबा माझ्यासाठी, थांबा ना. मला वाटलं हे वयात मोठे असतील म्हणून तू यांना मोठे म्हणतोयस, पण हे तर साईजने पण मोठे आहेत. हे मोठे नाहीयेत, खूपच जास्त मोठे आहेत. आम्ही तुला संस्कारी समजत होतो, तू तर हाहाकारी निघालास. सांगायचं ना आधी की हे एवढे मोठे आहेत. कळलं काय? अरे आम्ही मोठ्या लोकांना सुधारलंय, हो की नाही भावराया? हो पण इतक्या मोठ्या लोकांना नाही सुधारलंय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला म वरून मदत नाही करणार तर आता आम्ही कुठे जाणार, काय करणार, कसे राहणार, काय खाणार, काय पिणार, काय होय बस कर, करू मदत करू. तुम्ही म्हणजे बोट दिलं तर हातच धरलात, गेलं सगळं मुसळ केरात. कळलं काय? आम्हाला म वरून मुसळची जास्त भीती वाटते, कारण तो सगळ्यात मोठा असा म वरून मुसळ आहे, तो पहा. ए मुसल, फुटबॉल पास कर. विरघळून तेल काढून दाखवीन. अरे बापरे, स्वतः. बाकी सगळं छान आहे. तुमचं इथे काय काम आहे? कोण आहात तुम्ही लोक? वरून पळा. होय इकडे ये ना. अरे पळायचं कशाला, यांचा इथेच सामना करूया ना. वरून पळा, पळा, पळा. आता ही योग्य वेळ नाहीये, पण यांना नंतर बघूया. आता चला इकडनं, चला. हनी, अरे पळत का नाहीयेस तू? अरे कार आहे ना, मग पायी का पळायचंय? वा, या ग्रहावरती येऊन याचं बी डोकं चालायला लागलं. अरे आता तू बी चल बाबा, चल. हो, क वरून कार मध्ये बसा, बसा.
ही नवीन लोक कोण आहेत? नक्कीच यांना चिटकून आपल्याला पळवायला बोलवलं असणार. चला छोट्या ग्रहावरती जाऊन शोधून काढूया. पिळून पिळून तेल काढून दाखवीन. मला सांगा ते चौघ एलियन्स कुठे आहेत? ते दुसऱ्या ग्रहावर आलेत. खरं खरं सांगा नाही तर कुठून टाकीन. हे मटकू जास्त मटकू नकोस. ते बघा एलियन्स, पकडा त्यांना. पिळून पिळून तेल काढून दाखवीन. शेंगदाणे समजलास काय आम्हाला? नाकावर नाही, नाक कमकुवत आहे. कुठे गेला? हॅलो. हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहे. हा तडकले, बाकी सगळं ठीक आहे. वरून मटकू जर पुन्हा आमच्या ग्रहाकडे वरून नजर वळवून पाहशील तर याद राख, हे तुला अजिबात सोडणार नाहीत. इतकं पण फेकू नकोस की आम्ही सांभाळू नाही शकणार. कळलं काय? मटकूला धमकी देतो काय? हे बघा, भांडण करून कोणालाच काही मिळणार नाही. त्यापेक्षा मला सांगा, हा ग्रह तुम्हाला का हवाय? कारण आम्ही मोठे आहोत. अरे मोठे असाल म्हणून काय झालं? हे आपल्याला वाटतं की आपलं आहे, ते आपलं कधीच नसतं. कारण जे आपलं असतं ते आपण सोडून देतो. याचा अर्थ मला काही कळलं नाही. आम्ही ताकदवर सुद्धा आहोत. यात तुमची काय खास गोष्ट आहे? असं तर तुम्हाला देवानेच बनवलंय. तुमच्यात कुठलीही खास गोष्ट नाहीये. आम्ही फुटबॉल खूप चांगला खेळतो. आमच्यापेक्षा चांगला नाही खेळू शकणार. असं मॅच खेळून बघा, तुम्हालाच कळेल काय ते. ठीक आहे. पण आमची पण एक अट काय आहे. अट आहे? आपण फुटबॉल मॅच खेळायची आणि जो जिंकेल तोच या ग्रहावर राहील. ओके. गाढवा, हे काय केलंस? भांडण न करताच यांना मॅच मध्ये हरवून आपण चिक्कूला त्याचा ग्रह परत मिळवून देऊ. मंजूर आहे. परवा याच ग्रहावरती मॅच होईल आणि हरल्यानंतर इकडनं कायमचं निघायचं. बघा, चला चला. आम्ही तर तुम्हाला आमची वरून मदत करायला आणलं होतं. तुम्ही तर आम्हाला वरून उद्ध्वस्त करून टाकलात. आता आम्हाला ग्रह सोडून जावं लागेल. ते तर तसंही जावंच लागलं असतं. कमीत कमी एक प्रयत्न तरी करू. हनीची आयडिया वाईट नाहीये. हो, लढून तर त्यांच्यापासून जिंकू शकत नाही. कदाचित मॅच जिंकू शकू. अरे पण हे तर स्वतःच फुटबॉलच्या साईजचे खेळतील कसे? कळलं काय? हो, आम्ही तर वरून फुटबॉल सुद्धा खेळलो नाहीये. त्यावरून टीम पूर्ण कशी होणार? नक्की होईल. फक्त आपल्याला प्लेयर शोधावे लागतील. आम्ही चौघही खेळू शकतो. एक जोरदार किक मारणारा आणि चांगला गोलकीपर पाहिजे. सेंटर फॉरवर्ड आम्ही खेळू. फुटबॉल थोडा लहान असेल तर मी पण खेळू शकतो. ठीक आहे, आपण टेबल टेनिसच्या बॉलने फुटबॉल खेळूया. चला, आधी 11 प्लेयर्सना तर शोधू.